लोक गुगलच्या दारात उभं राहतो. जे वासनेनं भरलेली लोक आहेत त्यांच्या दारात उभं राहतो. मी जास्त बोलत नाही तुम्हाला, पुन्हा भांडणं नको व्हायला. तुम्ही मनातल्या मनात ठरवा तुम्ही कुणाच्या दारात उभं राहता. ज्याला आपण आवडत नाही, पुन्हा शब्द आहे का, ज्याला आपण आवडत नाही त्याला सुद्धा आपण म्हणतो की तू मला का आवडत नाहीस, मी तुझ्याकडून अपेक्षा करतो, मी तुझ्यावर प्रेम केलंय. नाही आवडत त्याला. किती साधा प्रश्न आहे. जबरदस्ती प्रेम केलं पाहिजे का? तो व्यवहार झाला, त्याला नवरा बायको म्हणतात. इच्छा असो अथवा नसो, कुळासाठी, घराण्यासाठी, स्वतःसाठी नांदलं पाहिजे असं म्हणतात. पुरुषाला विचारा, काय आता दुसरे आणण्यापेक्षा पुरीच मिळत नाहीत, कसं तरी शास्त्रीची भागून घ्यायचे. आणि हे दुःख आम्हाला सांगतात पुन्हा. माझं भीक, प्रेमाची भीक कोणाकडे मागायची याचा दरवाजा नीट पाहिजे. काम क्रोधाने भरलेले, अज्ञानाने भरलेले, हे इतका मोठा विषय आहे ना. या शब्दामुळे आपल्याला दिशा मिळते ना. हा शब्द जर नाही कळाला ना, भारत बर्बाद होतो. जाणीवपूर्वक शब्द वापरतो, भारत. एवढे शब्द कुणाच्या दारात उभं राहायचंय हे कळत नाही म्हणून भारत बर्बाद झालाय. किती संत आहेत या जगामध्ये ज्यांना आत्मज्ञान मिळालंय. किती तत्वज्ञानी लोक आहेत की ज्यांचं तत्वज्ञान मुरलेलं आहे. तुम्ही हरिपाठ रोज म्हणता, काय शब्द आहे बघा, ठाईचं मुराला अनुभवे. मुराला शब्द आहे. ज्ञानी लोकांकडे जाऊ नका, ते लोणचं आहे ना जास्त आंबट लागतं, मुरलेलं टेस्ट देतं. या जगात ज्ञानी भरपूर आहेत, मुरलेले नाहीत. आणि मुरलेले नसल्यामुळे त्याच्या दारात आपण जातो. मग दोन टप्पे करतो बरं का. वारकरी संप्रदायात सगळे शेतकरी, सगळे शेतकरी. क्वचित 2-4% शेतकऱ्याची मुलं जी IIT मध्ये गेले असतील, शिकले असतील, ज्यांना लहानपणीपासून संस्कार असतील, ते वारकऱ्यामध्ये येतात, पण शक्यतो येत नाही. आणि श्रीमंत लोक दारात जात नाही असं जात नाहीत, अंधश्रद्धेच्या दारात जातात. बघा तुम्ही, सगळे नेते लोक, सगळे मंत्री लोक, सगळे श्रीमंत लोक, त्यांच्या घरात एकेका साधूचा फोटो आहे. ज्याने कधीही ज्ञान सांगितलं नाही अशा साधूचा फोटो आहे. नाही का? एकही ग्रंथ नाही त्यांचा, एकही पुस्तक नाही, एकही सिद्धांत नाहीत त्यांचे हे शिष्य. कुणी मौनी, कुणाचे नख वाढलेले, कुणाचे केस वाढलेले. त्या एक दिवशी मला एकाने फोटो पाठवला, ती जटा किती असाव्यात केस सगळ्यात, आणि ते दिले वर्ल्ड विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये केसाची लांबी किती. नाही कळलं, याला साधू म्हणायचं. लांब केस वाढवतो त्याचे साधू, त्याचे लोक शिष्य. ठाकलोचे काय. वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो. कोकणावर सगळ्यात जास्त माझा विश्वास आहे बरं का. तुम्ही जिथं आहात ना, सगळ्यात जास्त विश्वास आहे कोकणावर. तुम्हाला अजून कारण नाही माहिती, स्तुती केल्यामुळे टाळ्या वाजवल्यात. शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले कुठे आहेत बोला ना. स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी प्राण अर्पण कुणी केले? अभ्यास करून बघा तुम्ही. हिंदुत्वासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त विश्वास कोकण आणि मावळ. अख्खा महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय म्हणत असेल, पण शिवाजी महाराजांचा विश्वास कोणावर होता बोला ना. कोकणी लोक एकतर विश्वास ठेवत नाहीत, ठेवला तर मग मात्र विश्वास भंग होत. तुम्ही भाग्यवान आहेत की माऊलीवर विश्वास ठेवून इथं आलात. मला बरेच लोक म्हणतात, जरा चिडवतात, आमचे पोरं शास्त्रीची 5 स्टार आहेत. काय म्हणतात, मला फार बरं वाटतं. भिकारी तर म्हणत नाहीत ना, 5 स्टार आहेत. पण मला पण वाटायचं एखादा सप्ताह देखील 5 स्टार असावा. तो आज मी पाहिला. वा वा वा. कसा सप्ताह असला पाहिजे, शिस्त कधी असली पाहिजेत,
कसे लोक शांत बसले पाहिजेत. नाही कीर्तन आवडलं तरी तुम्ही शांत बसता, तुम्ही संत आहात. ज्यांचे आपण दास आहोत, ज्यांना आपण मानतो ना, त्यांनी शिकवलंय आपल्याला. गाथ्यातून तुकोबाराय आपल्याशी बोलतात, हरिपाठातून माऊली आपल्याशी बोलतात. ते शब्द पवित्र आहेत, हरिपाठाचे माऊलीच्या मुखातून आलेले आहेत. ज्ञानेश्वरी माऊलीच्या मुखातून आलेली, जन्म घेतलेली माऊलीची मुलगी आहे ती, कन्या आहे ज्ञानेश्वरी माऊलीची. पवित्र घराण्यात, पवित्र कुळात ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. आपण भाग्यवान आहोत, त्यांच्या दारात आपण उभे आहेत. माऊली आणि ज्ञानोबाराय लक्षात ठेवा. आणि तुमचं नावही संत माऊली, ज्ञानेश्वर माऊली मंडळ तुमचंही आहे. म्हणजे योगायोग आहे म्हणून हा म्हणलो तुम्हाला. ज्यावेळेस पहिल्यांदा आले म्हणे आमचा 12वा सप्ताह ज्ञानेश्वरी करा. मी खरं म्हणजे खूप मोठं मंदिर बांधतोय, हे वर्गणीसाठी भूमिका नाही बरं का, काहीतरी गैरसमज व्हायचा. भगवान बाबांचे एवढे मोठे शिष्य आहेत, ते मला दुसरीकडे एक पैसा घेऊ देत नाहीत आणि मागू देत नाहीत. मी माझं भाग्य समजतो डोंगरामध्ये. ते मोठं मंदिर आहेत आणि इतकं चांगलं मंदिर बांधतोय. वेळ मी त्याला दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी, म्हणून कीर्तनं वगैरे कुठं करत नाही किंवा जात नाही. आणि म्हणून असं ठरवलेलं आहे की कमीत कमी कीर्तनं करावेत. कारण की आपण चांगल्या युगामध्ये एक कीर्तन केलं की महाराष्ट्र ऐकतो. अख्ख्या महाराष्ट्रात फिरत बसण्याची गरज नाही. म्हणून ही चांगली बाब आहे. आणि तुमच्याकडे येऊन मला पण खरंच समाधान वाटलं. तुम्ही शांत चांगले आहात. तरुण पोरं कीर्तनाला उभे राहिलेत. खरं म्हणजे टी व्हीवाल्याने दाखवायला पाहिजेत कोणत्या क्वालिटीचे पोरं उभे आहेत. नाही तर आम्ही बघतो असे टाळकरी भेटतात, कोणत्याही टाळकऱ्याचा टाळ एकामेकाला भेटत नाही, तालातच नसतात. आणि जे तालातून गेलेले ते टाळकरी असतात. परमार्थ रंग आहे. आणि जेवढे संत आहेत ना तेवढे तरुण आहेत. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष आहेत, ज्ञानोबाराय 22 वर्ष आहेत. तुम्ही सगळे संत बघा, तुम्ही तरुण आहेत आणि आनंदी आहे. तरुण आहे. आणि पुढचा टप्पा आहे का, मी याच्यात आतापर्यंत कुठेही ज्ञानाचा उल्लेख केलेला नाही. जेवढे धनिक लोक आहेत, जेवढे ज्ञानी लोक आहेत, ते दुखी आहे म्हणून परमार्थ करायचे आहेत, त्यांच्या मागे म्हणून जायचं नाही आपल्याला. श्रीमंत लोक आहेत आणि पृथ्वीवर आहे ना ठरलेल्या गोष्टीत बरं का, चांगले कपडे, चांगलं जेवण, याच्या अतिरिक्त काहीच नाही. मी म्हणून तुम्हाला म्हटलं शब्द प्राणी. प्राणी म्हटल्यावर दोनच गोष्टी असतात, चांगलं जेवण पाहिजे, झोप पाहिजे आणि संतती परंपरा पाहिजे. दुसरं काहीच नाही. जगातला कोणताही श्रीमंत घ्या, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांनी ज्ञानोबारायांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या दरवाजामध्ये उभे तो पांडुरंग परमात्मा आहेत. ठाकलो शब्द अतिशय महत्वाचा आहे बरं का, पोचलो या अर्थामध्ये. हे सगळे कीर्तनकार दिसतात म्हणून बोलतोय तुम्हाला. हे देवाच्या दारात जात नाहीत, देवळाच्या दारात जातात. फरक लक्षात आला का? तुम्ही आम्ही पंढरपूरला देवळाच्या दारात जातो, इथे देवाच्या दारात सांगितलेले आहेत, ज्ञानाच्या दारात सांगितलेत, भगवंताच्या द्वारात सांगितलेत. आणि तिथं जाऊन थांबा, ठाकलोसे. गडबड करू नका. काय कधी कधी थोडंसं ज्ञान झालं ना, एवढे उथळ पुथळ करतात लोक, काही प्रमाणाच्या बाहेर. आणि काही काही परमार्थातले लोक आपणहून स्वतःला संत मानतात. आपणहून कोणी मानत नाही संत, त्यांना भक्त स्वतःलाच मानतात. आणि सगळ्यात वाईट काय परमार्थामध्ये, माझा शब्द नीट ऐका, जो जेवलेला आहे ना तो निंदा नाही करत कोणाची. भरलेल्या पोटाचा जो साधू आहे ना, इतर संप्रदायाचं, इतर धर्माचं खंडन करत नाहीत. अतृप्त माणसं खंडन करतात. गरीबाच्या शेजारी जर एखाद्याने घर बांधलं ना, मग त्रास होतो. त्याच्या शेजारच्याला पोट दुखतं आणि ते पोट कुठल्याही औषधाने थांबत, जळती की म्हणतो आपण, सतत कशामुळे दुखतं काही नाही. कोणत्याही डॉक्टरकडे द्वेषाला औषध नाही. एक तर मूर्ख आहात याचं दुःख, आणि दुसऱ्याचं सुख पाहून जळतात, हे डबल दुःख. मग स्वतःसाठी प्रयत्न केला नाही आणि चांगल्याच्या दारात तुम्ही गेला नाहीत. विठ्ठला
तुकोबारायांचा एक चमत्कार आहे हा. 400 वर्षापूर्वी कुठलंही शिक्षणाचं साधन नसताना, ग्रंथालय नसताना, आधुनिकता नसताना जे अभंग जन्माला आले त्याचं कारण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विठ्ठलाच्या दारात उभे राहिले, प्राप्त झाले. ठाकलोसे फार महत्वाचा शब्द आहे. मला दुसरा विषय सांगायचा आहे म्हणून याच्यावर जास्त थांबत नाही मी, पण एक लक्षात ठेवा, दारात उभं राहत असताना, दारात म्हणजे उंबरा धरू नका बरं का, नाही तर तिथंच जाऊन बसायला. कोणत्याही माणसाशी संपर्क करत असताना संपर्काला द्वार म्हणतात. विठ्ठला ज्याच्याशी संपर्क केलेला आहे तो संपर्क तुम्हाला लहान आणि मोठा करतो. गायकाच्या घरी जन्माला या, स्वरज्ञानाची गरज पडत नाही. श्रीमंताच्या घरात जन्माला या, व्यापार ज्ञान आपोआप तुम्हाला प्राप्त होतं. कीर्तनकाराच्या घरी जन्माला या, नक्की नाही की कीर्तनकार व्हाल म्हणून, काही सद्गुण आहे नाही. दुर्गुणाचं संक्रमण होतं, सद्गुणाचं संक्रमण होत नाही. म्हणून तुकोबारायांच्या मुलांनी अभंग लिहिले नाहीत. कळते तुम्हाला? ज्ञानाच्या पोराला ज्ञानी होताच येत नाही. याचं कारण आहे आपुली आपण करा, भौतिक पदार्थ संक्रमित होतात. जमीन नावानी होते, घर नावानी होतं, वाटणी मिळते. मला कधी कधी इतकं वाईट वाटतं ना पोरांच्या बाबतीमध्ये. 2 भाऊ वाटणीसाठी भांडण करतात, बरोबर आहे का? बोलत चला सर, झोप नाही आले ना. 2 मुलं बापांनी कमवलेल्या प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. मराठीला अवघड आहे बरं का, मी त्यांना पुरुषच मानत नाही महाराज. त्याच्या बापाने शून्यातून जग उभा केलंय आणि ही शून्य झालेली मुलं बापाच्या वाटणीसाठी भांडणं करतात. पुरुषत्वाचा अपमान आहे. पैसा मिळतो, बुद्धी नाही मिळत, अक्कल नाही मिळत, ज्ञान नाही मिळत तुम्हाला. अरे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलायत, पुरुष म्हणून जन्माला आलेला आहेत. काळावर मात करा ही तुमची योग्यता आहे. सगळे संत बघा 400 वर्ष झाले रोज आक्रमण आहे वारकरी संप्रदायावर, रोज आक्रमण आहेत. फरक नाही पडत माऊली तुकोबारायावर. किती आले किती गेले. 400 वर्ष झाले ना. एका शिकलेल्या माणसाने मला तुकोबारायांच्या विषयी प्रश्न केला. शास्त्रीचे खरं मनापासून सांगा बरं तुम्ही, तुकोबाराय सहदेह वैकुंठाला गेले का? मला विचारतात. आणि नास्तिक लोकांशी थोडं गोड बोललं ना, त्याला वाटतं मी मित्रच झालो त्यांचा. गोड बोलणं सुद्धा समस्या आहे आता. मग म्हटलं खरं सांग बरं, तुला काय वाटतं? नाही म्हणे, शरीर कधीही वैकुंठाला जाऊ शकत नाही. कुणी सांगितलं शरीर वैकुंठाला गेलंय? आपण काय म्हणतो माहिती का, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, शरीर वैकुंठाला तुम्हाला सुद्धा माहित नाही. तुमच्या घरात शरीर पडलेले मेलेल्या माणसाचं, आणि तुम्ही काय म्हणतायत, आमका माणूस गेला. शरीर आहे का? बोला ना. शरीर आहे ना आपण, मग गेला कोण? नाव नाही घेत, नाही तर पुन्हा टेन्शन यायचं. आमका माणूस गेला. अरे गेला ते शरीर आहे ना खाली, गेला म्हणजे काय? मग शरीर इथलं आहे, इथेच आहे ते. पण त्या शरीराला दिव्य करण्याची क्षमता देवामध्ये. मागे पण एकदा सांगितलं, आताही सांगतो तुम्हाला. संत आहेत ना, संत आपल्या अंतकरणातला DNA बदलतात. आज विज्ञान मान्य नाही करत. काही दिवसांनी बऱ्याचशा गोष्टी मान्य करत नव्हतं, आता मान्य करतंय. काही दिवसांनी अजून मान्य करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अलिंगणी संतांच्या, अलिंगणी संतांच्या, अलिंगणे संतांच्या, अलिंगणे संतांच्या. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. कहीं पाया, मस्त कहीं पाया, कहीं पाया,
सगळे शहरातले माणसं आहेत. एक विषय सांगतो तुम्हाला. मनुष्य, तुमचा मुलगा शाळेमध्ये गेला, पहिला नंबर आला त्याचा, तुम्ही काय म्हणता? त्याला बुद्धिमान आहे, बरोबर आहे. UPSCत पहिला नंबर आला, बुद्धिमान आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे. तुम्हाला कल्पना नाही या जगाची, या अभंगाची भूमिका कशी ती सांगतोय तुम्हाला. तुम्हाला अजून कल्पना नाही. कम्प्युटर निघालेले आहे, आता मोबाईल निघालेले आहेत. जे नंबर तुमच्या लक्षात राहत नाही ते लक्षात त्याच्यामध्ये राहतात. कोण बुद्धिमान आहे? नंबर तुमच्या लक्षात राहत नाही. आणि ते आता तर नवीन स्मार्टफोन मध्ये नुसतं असं दाबले की डायरेक्ट फोन जातो. कोण बुद्धिमान आहे, तुम्ही का ते? कशावर अभिमान करता तुम्ही लोक? शिकलेले लोक आहेत ना, यांच्यापेक्षा कम्प्युटर बुद्धिमान आहे. अजून पुढं पुढं निघत चाललेलेच कम्प्युटर बुद्धिमान आहे. त्याच्यापेक्षा अजून पुढं सांगतो, काही दिवसांनी अशा चिप निघालेल्या आहेत, सगळं ज्ञान एकत्र जमा झालेलं आहे. अजून पुढं सांगतो तुम्हाला, क्लोन नावाची एक सिस्टम आहे, बऱ्याच देशांनी विकसित केले, लोकांना माहिती. पण क्लोन शब्दाचा अर्थ काय? माझ्यातले थोडे DNA घेतले, नवीन त्याला जन्म घातला. जितकं मला ज्ञान आहे तितकं त्या क्लोन मध्ये ज्ञान आहे. काय विशेषता आहे तुमची? कशा करता परमार्थ करायचं? एवढं विज्ञान पुढे गेलंय. ही अभंगाची विशेषता आहे बरं का. मनुष्य बुद्धिमान आहेत, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, आनंदी नाहीये. तुम्ही आम्ही ना हमाल म्हणून जन्माला नाही आलो, जगण्यासाठी काम करतो. आनंद आपला मुख्य उद्देश आहे. कम्प्युटर आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, त्याला आनंदाचं ज्ञान नाहीये. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? कम्प्युटर. सृष्टी चालवायची ना आपल्याला, एवढा मोठा व्यापार चालवायचा आहे, 2-4 बुद्धिमान जन्माला घातले पाहिजेत. त्यांना आनंद नकोय, त्यांना ज्ञान पाहिजे. ज्ञानाला मांडणारी माणसं आहेत. आनंद हा वेगळा प्रकार आहे. आणि आनंदातून जे शब्द जन्माला येतात ते अजरामर असतात. 700 वर्ष झाले हरिपाठाला, अजरामर आहेत शब्द. नाही अजून कळलं? ज्ञानोबरायांचे शब्द अजरामर बुद्धिमान माणसांनी नाही केले, भाविकांनी अजरामर केले. हरिपाठ मुंबईमध्ये म्हणला जात नाही, मलबार हिलला म्हणला जात नाही. हरिपाठ कोकणात म्हणला जातो, गावात म्हणला जातो. हे जीवन आहे. ज्ञानोबरायांची भाषा तुम्हाला कळते, ज्ञानोबरायांचा अर्थ बुद्धिमंताला कळत नाही. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. विठाला त्या लोकांचे नुसते नावं असतात. आई बापाचे भावडं असते, पोरांनी संत व्हावं नावं ठेवतात. तुकाराम, एकनाथ अशी नावं ठेवतात पोरांची. तुमच्याकडे पण आहेत. माझ्या कीर्तनाला एक जण आला होता, तो कसाही होता. कीर्तनाला कसाही होता. मला ते काही गुळ फिळ काहीतरी लागत होता. त्याने खिशातून कागद काढला आणि दिला. ते मी कागद बघितला, मला एवढं हसू आलं. तो कोण आहे? कसाही. उघड भाषेत बोलायचं म्हणजे विकणार आहे, मटण विकणार आहे. आणि त्याच्या कागदावर काय लिहिलंय माहिती का? जे मटण उधार आणत असतील त्या कागदावर लिहिलेत, नामदेव 2 किलो, तुकाराम 4 किलो, एकनाथ. त्याच्या आई बापाची इच्छा काय? आता नावाचं पतन किती आहे? हे जसे नावाचे माणसं आहेत तसं संसारातले नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. विठ्ठला नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. जर आनंदी असते, पुन्हा शब्द आहे का, आनंदी असते, संतावर जळले नसते, संताची निंदा केली नसते. आमचं धोतर पाहिले की काही लोकांना वाईट वाटतं. त्यांनी दिलेले का आम्हाला धोतर? बोला ना तुम्ही. वारकरी अभ्यास नाचताना बघितलं, टेन्शन येतं त्यांना. काही काही शिकलेले लोक बघा सूटबूट मध्ये येतात, असे उभे राहतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, तया होणी दगड अशी. काही काही माझं दुर्भाग्य, काही काही ठिकाणी असे कीर्तनाला बसतात जसे दहाव्याहून आलेले. श्रीमंत लोकांचे आणि बुद्धिमान लोकांचे चेहरे जर दहाव्यासारखे असतील
याच्यापेक्षा दुसरं पाप नाही महाराज. आनंदासाठी जन्माला आलात, आनंद मिळाला नाही ही तुमचा मूर्खपणा आहे. विठ्ठल आणि संत जन्माला आलेले आहेत कुठलाही अभ्यास न करता, कोणाच्याही ग्रंथाचं परिशीलन न करता. शब्द आहे का त्यांच्या हृदयातून अभंग जन्माला येतात, गंगा जन्माला येते. तुकोबरांचा शब्द बरं का, तुका म्हणे झरा झरा. थोडं पाणी येतं पण सारखं येत राहतं, थोडं येतं पण सारखं येतं. तुमचे 2-4 वाक्य पाठ होत असतात, 2-4 वाक्य पाठ असतात. कुठेही गेले की पहिले ते वाक्य वापरणार. कुणाच तरी उधार घेतलेलं असतं, पिक्चर मधला डायलॉग असतो, नाटकातलं वाक्य असतं. दुसऱ्याच आहे रे ते, दुसऱ्याच्या दारात नका उभं राहू. तुका म्हणे झरा आहे मुळीचा खरा. मूळचं अंतःकरणातून जन्माला आलं ना ते थंडावा देतं, अंतःकरणाला शांत करतं, त्रिविध तापातून शांत करतं. मग ज्ञानात समाधान नाही किंवा संसारात समाधान नाही, मग काय केलं पाहिजे? पहिला टप्पा आहे देवाच्या दारात उभं राहा. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भिकारी म्हणून त्यांच्याकडे जाऊ नका. इथे शब्द फार सुंदर आहेत. याचक आणि भिकारी 2 शब्द आहेत. ठाकलोसे द्वारी उभा, उभा शब्दावर लक्ष ठेवा बरं का, जास्त विश्लेषण करत नाही मी. देवाची द्वारी उभा, तसं ठाकलोसे द्वारी उभा म्हणजे तत्पर, सावधान, कुठला शब्द कसा निघून जाईल कळणार नाही. तत्पर उभा. याचक भिकारी ते म्हणवून घेतात, याचना करणारा, भीक मागणारा, पण ते संसारातली भीक नाही आहेत. जगद्गुरु तुकोबारायांची 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांनी ती भोगलेली आहे. शब्द आहे का, गरिबी वडिलाकडून आलेली नाही तुकोबारायांना. 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायापर्यंत आलेली आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुकोबारायांनी श्रीमंती भोगलेली आहे. 22व्या वर्षी जीवनामध्ये परिवर्तन सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल माझं मत आहे बरं का, जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाल्या कोळी एकदा दुरुस्त झाला ना पुन्हा तिकडे जात नाही. ज्यांच्या गळ्यात जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहे, सगळे जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाहीयेत. म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून. सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो, अरे जरा करायला नव्हतं पाहिजे. रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. हे चांगलं बोलणं म्हणजे सद्गुण नव्हे. सपोर्ट दुर्गुणालाच आहेत. पण बोलता बोलता थोडासा जर झाला उपदेश तर बघा, मग सगळी माणसं रावणाचे. नाही कळलं अजून? रावणापर्यंत नका जाऊ बरं का. आता वर्तमान काळापर्यंत जेवढे गट आहेत ना, हे गुंडाच्या टोळ्या बघा, हे यांच्यात कधी भांडणं नाही झाले ना, त्यांच्यातच ते मिटवतात. पण लुटताना एक होतात. आतापर्यंत बघा तुम्ही, कुठेही बघा तुम्ही, जेवढे वाईट माणसं आहेत, तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयामध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे तू सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती. बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. दुर्गुण आणि सद्गुण सांगतोय तुम्हाला. आणि मला खूप वाईट वाटतं, मी अतिशय दुःखाने बोलतो तुम्हाला. सद्गुण आणि दुर्गुण सांगत असताना दारुडे एकत्रित राहतात, एकत्रित पितात, सख्या भावाप्रमाणे वागतात. आणि वारकरच्या दिंडीतून एखादा जाऊ द्यावर किती बार खातो ते कळेल.
तर आपण देवाकडे चाललो, एखादा माणूस पुढे गेला असेल त्याला कोपरा मारल्याशिवाय राहत नाही. सद्गुणामध्ये अहंकार आहे म्हणून तो देवाच्या दारात नेत नाही. फक्त सद्गुणी दिसतो तो, पण अहंकार दुर्गुण असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रेम उमलत नाही, प्रेम जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत प्रेम जन्माला येत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही. दुसऱ्या चरणात माझा भेद नाही